रायगड जिल्ह्यातील पालीतर्फे कोचल कलाटी परिसरात खाजगी कंपनी टॉरंट पॉवर मार्फत प्रस्तावित असलेल्या 4200 मेगावॅट क्षमतेच्या महाकाय जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न कुशीत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे पर्यावरण, जंगल आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 700 मीटर लांबीचे धरण उभारण्याचे नियोजन असून त्यामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तसेच या भागात कातकरी समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्याने त्यांच्या पारंपरिक हक्कांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वनहक्क कायदा अंतर्गत असलेले हक्क आणि ग्रामसभेचा ठराव विचारात न घेता प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर माझं नाव प्रसाद अरुण देशमुख, आपल्या रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतल कलाटी गाव हद्दीमध्ये आपण उपस्थित आहात। इथे आपण जिथे उपस्थित आहात त्या निसर्गाच्या कुशीमध्ये टॉरंट पॉवर या खासगी प्रकल्पामार्फत 4200 मेगावॅटचा जो महाकाय जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे, त्याबाबत आम्ही आपल्या वतीने आपल्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रासमोर आमच्या व्यथा मांडत आहोत। तर तुमचा क्वेश्चन घ्यायचा का? हां, घे, सुरुवात कर। कंपनीला जाहीर विरोध करण्याचं एकमेव कारण म्हणजे या प्रकल्पातून निर्माण झालेली पारदर्शकता। कंपनीकडून पारदर्शकतेचा अभाव ठेवण्यात आलेला आहे। या प्रकल्पामार्फत इथले होणारं भूसंपादन, इथे होणारं पुनर्वसन, इथला होणारा मोबदला याचा कुठेही स्पष्ट व लिखित आराखडा अजूनपर्यंत उपलब्ध करून दिला जात नाही। केवळ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराचं गाजर दाखवून आम्हाला यातून डावललं गेलेलं आहे। त्यामुळे आम्ही या प्रकल्पाचा जाहीर निषेध व्यक्त करतो। माझं नाव सुनील नामदेव कुंभार, मी सायडोंगर पालीतर्फे कोतल खलाटी या ग्रामपंचायतचा रहिवासी आहे। टॉरंट कंपनीने आमच्या बरोबर जेव्हा चर्चा चालू केल्या आणि त्या चर्चेतून जेव्हा काही सुवर्णमध्य निघत नव्हतं, त्यावेळी प्रशासनातर्फे माननीय तहसीलदार साहेब यांनी आमच्याशी पालीगाव इथे येऊन चर्चा केली व आम्हाला त्या बाबतीत थोडासा दिलासा दिला का तुमच्या ज्या काही मागण्या म्हणण्याचे हक्क, तुमचे जे काही हक्क आहेत ते तुम्हाला मिळालाच पाहिजेत आणि त्यामध्ये मी गावाच्या वतीने कंपनी बरोबर आपण तुमच्या समोर चर्चा करू आणि त्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला या चर्चेमध्ये उत्तम प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे, सहकार्य केलेलं आहे। परंतु कंपनी प्रशासन हे कोणत्याही प्रकारचं त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार नाहीये आणि त्यामुळे आम्ही ह्या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहोत। आता तुमचं पुढचं म्हणणे काय नेमकं? प्रशासनाने तुमच्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल नेमकं काय सांगाल? प्रशासनाने आम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे का प्रशासनाने आता आमचे जे काही मुद्दे आहेत ते प्रशासनाने ह्या कंपनी आणि आमच्यामधलं सुवर्ण मध्य गाठून ते आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून आम्हाला त्या लेखी स्वरूपात द्यावा, एवढंच आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यांनी लेखी स्वरूपात नाही दिलं तर पुढची भूमिका ग्रामस्थांची काय असणार आहे नेमकी? जर त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला हे दिलं नाही तर आमचं सगळं ग्रामस्थांनी ठरलेलं आहे की या प्रकल्पाला पूर्णपणे तीव्र विरोध करणं आहे। ओके। प्रवीण महादेव देशमुख, मी देखील या पाली गावचा कायमचा रहिवासी आहे। येथे टॉरंट ही जी खाजगी पॉवर कंपनी आहे तिने आमच्या साईडोंगर या हद्दीत त्यांचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे, पण अद्यापपर्यंत या कंपनीकडून कोणतीही पारदर्शकपणे माहिती आमच्या पाली ग्रामस्थांना किंवा आमच्या ग्रामसभेसमोर त्यांनी मांडली नाहीये। दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी वदप येथे जनसुनावणी आयोजित केलेली, परंतु पाली ग्रामस्थांना त्यांनी विश्वासात न घेता वास्तविक पाहता ती जनसुनावणी पाली या गावात व्हायला हवी होती, परंतु त्यांनी ती काही इकडे आयोजित केली नाही। तर या पार्श्वभूमीवर आमच्या पाली ग्रामस्थांतर्फे आम्ही टॉरंट कंपनीचा जाहीर निषेध करत आहे। धन्यवाद। प्रशासनाने तुम्हाला